मुंबईतील बीडीडी चाळीतील रहिवाशांना चावी वाटप कार्यक्रमात फडणवीस, शिंदे आणि ठाकरे येणार एकाच मंचावर. श्रेयवादाची लढाई रंगण्याची शक्यता. कोस्टल रोडवरील वॉकवेची मुंबईकरांची प्रतीक्षा संपली. वॉकवे आणि पादचारी भुयारी मार्गाचं आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण. राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याच्या प्रकरणी नवीन ट्विस्ट. वकिलांनी सहमतीशिवायच याचिका दाखल केल्याचं काँग्रेसचं स्पष्टीकरण. पुणे कोर्टातून याचिका घेणार मागे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईत पावसाचं पुनरागमन. उपनगरासह शहरामध्ये पावसाची संततधार. उद्धव ठाकरेंना महायुतीत स्थान नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं नेटवर्क 18 कार्यक्रमात मोठं वक्तव्य. सुनील तटकरे यांची उलटी गिनती सुरू झाली आहे. भरत गोगावलेंचा हल्लाबोल. तर छोट्या लोकांवर लक्ष देत नाही, सुनील तटकरे यांचा पलटवार. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांकडे मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची धुरा. राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या नेतृत्वाखाली लढवणार. छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करणारे राष्ट्रवादी युवकचे माजी अध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यावर नवी जबाबदारी. सूरज चव्हाण यांना मिळालं प्रदेश सरचिटणीसपद. कबूतरखान्यावरून मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारलं. कबुतरांच्या खाण्याचा विचार करू नका, लोकांच्या आरोग्याचा विचार करा, हायकोर्टाच्या कानपिचक्या. नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारती प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई. वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांना ईडीकडून अटक. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत. कुल्लू आणि शिमल्यात ढगफुटी, तर जम्मूमध्ये तावी नदीला आलेल्या पुरात अनेक घरं गेली वाहून. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर. पुढील आठवड्यात वांग यी घेणार एनएसए प्रमुख अजित डोभाल यांची भेट. आणि युक्रेनशी युद्ध न थांबवल्यास गंभीर परिणामांना तयार रहा. 15 ऑगस्टला होणाऱ्या बैठकीपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची रशियाला धमकी. महायुतीमध्ये सगळं काही आलबेल असून तिसऱ्याला जागा नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरेंना दिलेली ऑफर म्हणजे केवळ मजामस्करी असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं. CNN न्यूज 18च्या टाउन हॉल या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते आणि यावेळी बोलताना त्यांनी आगामी महापालिका तसंच आपल्या भविष्यातल्या रणनीतीवरही वक्तव्य केलं. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या वकिलांवर नाराजी व्यक्त केली. राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याचा दावा पुणे जिल्हा सत्र न्यायालयात त्यांनी केला होता. वकिलांनी कोर्टात केलेला हा दावा कोणतीही परवानगी न घेता केला आहे आणि त्यामुळे त्यांच्या विधानाशी सहमत नसल्याचं निवेदन राहुल गांधींनी जारी केलं. तसंच कोर्टात वकिलांनी केलेलं लेखी विधान मागे घेणार असल्याचंही त्यांनी निवेदनात म्हटलंय. नेटवर्क 18च्या टाउन हॉलमध्ये पार पडलेल्या चर्चासत्रातील मुलाखत संपल्यानंतर आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांचा ताफा येतो हे समजल्यावर अगदी आवर्जून थांबले आणि हसतमुखानं मुख्यमंत्र्यांना भेटले. गेल्या काही वर्षांपासून ठाकरे आणि फडणवीसांमधले राजकीय संबंध काहीसे ताणल्यासारखे होते, पण आता हळूहळू तो तणाव कमी होत असल्याचं दिसतंय. आमच्या मेहनतीमुळेच सुनील तटकरे हे एकमेव राष्ट्रवादीचे खासदार झाले, ते विसरले असतील, परंतु त्यांची उलटी गिनती सुरू झाली आहे, अशा शब्दात मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. दरम्यान कोण काय बोलतं त्याच्यावर प्रतिक्रिया देण्या इतका मी छोटा नाही, असं म्हणत खासदार सुनील तटकरेंनी प्रत्युत्तर दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी दिल्यानं महायुतीत नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी मलिकांना मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीचं अध्यक्षपद दिलं. गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव आणि गुहागरमधील ब्राह्मण सहाय्यता संघात वाद पेटला होता. त्यात आता भास्कर जाधवांनी एक स्टेटस शेअर केल्यानं वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. त्यांनी एका सिनेमातील दृश्य स्टेटसवर ठेवत ब्राह्मण समाजाला डिवचण्याचा प्रयत्न केला.
अमरावतीमधील शिवसेनेच्या पश्चिम विदर्भ विभागीय मेळाव्यात आमदार संजय गायकवाड गैरहजर राहिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे। गेल्या काही दिवसांपासून संजय गायकवाड नाराज असल्याच्या चर्चा दरम्यान या चर्चांना आता बळ मिळालं। मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासेवा संघाने राज्य सरकारकडे केली। राज्यातील प्रत्येक आमदाराला मराठा महासेवा संघाकडून याबाबत निवेदन देण्यात आले। वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांना ईडीने अटक केली। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही ईडीची मोठी कारवाई। अनिल कुमार पवार यांच्यासह ईडीने महापालिकेचे निलंबित नगर रचना उपसंचालक वायस रेड्डीला ही अटक केली। कबुतरांच्या खाण्याचा विचार करू नका, लोकांच्या आरोग्याचा विचार करा अशा शब्दात हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारलं। नागरिकांच्या हरकती देखील विचारात घ्याव्यात, पालिका थेट निर्णय घेऊ शकत नाही अशा शब्दात पालिकेलाही कोर्टाने सुनावलं। 15 ऑगस्ट रोजी केडीएमसीमध्ये चिकन मटण विक्रीसाठी बंदीचा निर्णय मागे घेतला नाही तर विरोधक एकत्र चिकन मटणाची पार्टी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। 15 ऑगस्ट रोजी सर्व विरोधी पक्षातील नेते एकत्र येणार असल्याची माहिती। मांसाहाराच्या खानपानावर बंदी नाही, फक्त मोठ्या जनावरांच्या कत्तलीवर बंदी अशी माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी दिली। तर 1988 पासून ही बंदी असल्याचे त्यांनी सांगितलं। 15 ऑगस्टला चिकनसह मटण बंदीच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी जोरदार टीका केली। 15 ऑगस्ट हा काही धार्मिक उत्सव नाही, हे नवीन थोतांड काढलंय का असा सवालही त्यांनी उपस्थित केला। दरवर्षी गोकुळाष्टमीच्या दिवशी मांस विक्रीवर बंदीचे आदेश आम्ही काढत असतो, मात्र यंदा योगायोगाने 15 ऑगस्ट दिवशी गोकुळाष्टमीचा सण आहे आणि त्यामुळे याचा स्वातंत्र्य दिनाशी काही संबंध नसून कुणीही गैरसमज करून घेऊ नये असं जळगाव महापालिकेतील आरोग्य विभागाचे उपायुक्त उदय पाटील यांनी स्पष्ट केलं। मालेगाव शहरात 15 ऑगस्टला मटण चिकन दुकानं आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचा आदेश महापालिका प्रशासनाने दिल्यानंतर शहरात खळबळ उडाली। यानंतर यावर एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल यांनी टीका केली। आरती साठेची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आली। आरती साठे यांच्या नियुक्तीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी हरकत घेतलेली होती, मात्र त्यानंतरही या पदावर आरती साठेंची निवड झाली। अंबरनाथ एमआयडीसी परिसरातील तब्बल 1400 कंपन्या स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं स्थानिक भूमिपुत्र आक्रमक झाले, तर स्थानिक गावकरी विशिष्ट कामांसाठी कंपनी मालकांवर दबाव टाकत दादागिरी करत असल्याचा आरोप अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष उमेश ताडे यांनी केला। वर्धा जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे नदी नाल्यांना पूर आल्यानं जिल्ह्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले। त्यामुळे पाण्याखाली गेलेले सर्व मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले। दक्षिण सोलापूर तालुक्यात गेल्या 3 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे बक्षी हिप्परगा गावातील शेती पाण्याखाली गेली, त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। वाशिम जिल्ह्यातील गणेशपूर पाचंबा परिसरात प्रचंड मुसळधार पाऊस पडल्यामुळे नाल्याला मोठा पूर आला होता, मात्र या पुराचं पाणी गणेशपूर पाचंबा रस्त्यावरील लहान आणि अरुंद पुलामुळे मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये घुसल्यानं शेतातील सोयाबीन आणि हळद पिकांचं प्रचंड नुकसान झालं। धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या विरोधामुळे शक्तीपीठ महामार्गासाठी मोजणी झाली नव्हती, मात्र आता धाराशिवच्या महाळंगी गावात शेतकऱ्यांच्या संमतीने विना अडथळा मोजणी पार पडली। नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात सोयाबीन पिकांवर येलो मोझॅक विषाणूचा प्रादुर्भाव झाला, त्यामुळे ऐन फलधारणेच्या काळात सोयाबीनची पानं पिवळी पडून गळून जातात, त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर तिरंगी सजावट करण्यात आली। संपूर्ण मंदिरातील सभामंडप, विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं शिखर तसंच महाद्वारावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं कोयना धरणाच्या वक्र दरवाजाच्या भिंतीवर लेझर शोच्या माध्यमातून विद्युत रोषणाई करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा लेझर शो देखावा साकारण्यात आला असून लेझर शोमधून तिरंगी ध्वज फडकवण्यात आला।